Hello students. Now we are going to learn our next topic and it is angle of contact. Previously we have seen the surface tension and surface energy. Now after the surface tension there is a one thing which occurs when any liquid comes in the contact with solid and it is angle of contact. When any liquid and solid interacts, then there is a formation of meniscus. We have to see what is meant by meniscus. Meniscus is the layer of the liquid surface which is formed when it comes in the contact with solid surface. Okay. Now we can see here two different surfaces which are different in shapes. One is convex and other is concave. That is, when liquid comes in contact with solid, there is a formation of two types of surfaces. These two types of surfaces can be concave or convex surface. Now why these type of surfaces occur? Why not a straight lined surface seen? The reason behind it is that the formation of convex or concave surface is due to the adhesive and cohesive forces between liquid and solids. Here we have one beaker which is made up of glass, it is of solid, and water is taken in one beaker and other liquid is taken in another beaker. Then we can see the different shapes are occurred. When that liquid comes in contact with inner wall of the beaker, that is glass, then there is an interaction between these two and that interaction causes a different surface which can be convex or concave. Now what is meant by angle of contact? From these two figures we can define the angle of contact such that it is the angle made by, आपल्याला अँगल दिसतोय सरफेस वरचा जो अँगल आहे, आपण जर दोन्ही सरफेस पाहिले तर आपल्याला त्या सरफेसला काय दिसत आहे, तर त्या सरफेसवर आपल्याला दोन वेगवेगळ्या सरफेसेसवर वेगवेगळ्या टँजंट्स काढलेले दिसत आहे. जसं फॉर एक्झाम्पल वी हॅव सीन हिअर कॉन्व्हेक्स सरफेस अँड हिअर कॉन्केव सरफेस. देन for convex surface there is a obtuse angle of contact. I have made here a line. That line is tangent drawn to the surface of the liquid at the point of contact. ज्या ठिकाणी लिक्विड आणि सॉलिडचा कॉन्टॅक्ट येतो आहे त्या पॉईंटवर मी एक टँजंट काढलेली आहे. ती जी टँजंट आहे त्या टँजंटनी सॉलिडच्या सरफेसशी केलेला अँगल आपल्याला दिसतो आहे, थीटा लिहिलेला तिथे. तो अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आहे कोणाचा, लिक्विड आणि सॉलिड सरफेसचा. आणि तो जो घेतलेला आहे तो वरच्या बाजूने न घेता खालच्या बाजूने घेतलेला आहे, किंवा आपण असं म्हणू की तो लिक्विडच्या आतून घेतलेला आहे. दोन्ही डायग्राममध्ये जर आपण पाहिलं तर ते जे अँगल ऑफ कॉन्टॅक्ट घेतलेला आहे तो काय आहे, लिक्विडच्या आतून घेतलेला आहे. म्हणून आपण असं म्हणू शकतो, डेफिनेशन पाहायचे पुस्तकात सगळ्यांनी. द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन लिक्विड अँड सॉलिड सरफेस इज डिफाइंड ॲज the angle between the tangent drawn to the free surface of solid at the point of contact measured within the liquid. आता आपण पहिल्या किंवा दुसऱ्या डायग्रामकडे जर पाहिलं तर आपल्याला असं दिसते की इट इज द अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज द अँगल बिटवीन सॉलिड अँड लिक्विड सरफेस. द अँगल बिटवीन द टँजंट ड्रॉन. वर पाहिली अशी टँजंट दिसते आपल्याला, ऑब्च्युस अँगल दिसून आला तिथे. दुसऱ्या डायग्राममध्ये पाहिलं तर अशी दिसते आपल्याला, त्याच्यामध्ये ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिसतो आहे. ॲट दी पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट कुठे घेतलेला आहे तो, पॉईंट ऑफ कॉन्टॅक्टच्या ठिकाणीच बरोबर टँजंट आपण घेतलेली आहे. मेजर्ड विदिन द लिक्विड, म्हणजे जी टँजंट घेतलेली आहे तिथून तर सॉलिडच्या सरफेसपर्यंत जो अँगल मेजर केलेला तो काय आहे,
विदिन द लिक्विड म्हणजे लिक्विडच्या आतमध्ये मेजर केलेला आहे. ही झाली त्याची डेफिनेशन. बरोबर. आता आपण डेफिनेशन सोबतच अशा प्रकारच्या केसेस का होऊ शकतात त्या आपण पाहू. जसं आपण पहिल्या डायग्राममध्ये जर पाहिलं तर मला असं ऑब्च्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिसतो. ज्या ठिकाणी मला ऑब्च्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिसतो त्या ठिकाणी मला कॉन्व्हेक्स सरफेस दिसून राहिलेला आहे आणि ॲक्यूट अँगलच्या ठिकाणी कॉन्केव्ह सरफेस दिसत आहे. जर आपण वॉटर आणि ग्लासचं एक्झाम्पल पाहिलं तर मला ॲक्यूट म्हणजे ही जी डायग्राम दिसते आपल्याला ॲक्यूटची दुसरी, त्याच्यामध्ये मी वॉटर फिलअप केलेलं आहे. वॉटर जर असेल तर ते वेट करते सॉलिडला. म्हणजे आपण असं म्हणू की द लिक्विड विच वेट्स द सॉलिड इट फॉर्म्स द ॲक्यूट अँगल ऑफ कॉन्टॅक्ट अँड इट फॉर्म्स द कॉन्केव्ह मिनिस्कस और कॉन्केव्ह लेअर ऑफ लिक्विड. बरोबर आहे. आता आपण दुसऱ्या डायग्राममध्ये किंवा पहिल्या डायग्राममध्ये जर पाहिलं तर तिथे मला ऑब्च्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिसतो. तेव्हा तो कधी दिसेल, ज्यावेळेस मी अशा प्रकारचं लिक्विड घेतलं जे लिक्विड सॉलिडला वेट करत नाही. उदाहरणार्थ मी जर या ठिकाणी मर्क्युरी घेतलं तर मर्क्युरी आपण जर पाहिलं तर ते कुठेच राहत नाही आणि त्याचा आतल्या आत असणारा कोहेसिव्ह फोर्स जास्त असतो. बरोबर आहे. आणि म्हणून मर्क्युरी जर मी याच्यामध्ये फिलअप केलं तर मला कॉन्व्हेक्स सरफेस दिसतो. लक्षात आलं. कॉन्व्हेक्स मिनिस्कस दिसतो आणि आपल्याला अँगल ऑफ कॉन्टॅक्ट हा ऑब्च्यूज अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिसतो. बरोबर आहे. लक्षात आलं. सगळ्यांनी डेफिनेशन पाठ करायची आहे आणि पाठ केल्यानंतर पुढच्या लेक्चरला आपण या अँगल ऑफ कॉन्टॅक्टचे शेप ऑफ मिनिस्कस जे आहेत वेगवेगळ्या त्या का होतात आणि कोणत्या कोणत्या प्रकारचे फोर्सेस त्याच्यावर ॲक्ट करतात हे आपण पाहूया. त्यासाठी आपण कॉन्केव्ह कॉन्व्हेक्स सरफेसेस आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट आणि याच्यामध्ये असणाऱ्या दोन डेफिनेशन याच्या आधी शिकलेलो आहे आपण, ते म्हणजे ॲडेसिव्ह आणि कोहेसिव्ह फोर्सेस. एवढ्या गोष्टी आपल्याला आठवाव्या लागतील. त्या सर्वांनी वाचून घेणे. थँक्यू.